पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे। येत्या 4-5 दिवस मराठवाडा मध्य महाराष्ट्रात परतीचा पाऊस चांगला होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। परतीच्या पावसाचं पाणी जास्तीत जास्त साठवून ठेवता आलं तर किमान पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या कमी होऊ शकते। उस्मानाबाद शहरात काल दुपारी सुमारे 2 तास चांगला पाऊस झाला। पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली। खूप दिवसांनी रस्त्यावर पाणी साचलेलं पाहता आलं, पण हा पाऊस फक्त उस्मानाबाद शहर परिसरात पडला। जिल्ह्याच्या इतर भागात मात्र पाऊस पडलाच नाही। त्यामुळे परतीचा हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात कधी पडेल आणि दुष्काळाची तीव्रता कधी कमी होईल याची बळीराजा अगदी आतुरतेने वाट पाहतोय। जालना शहरात काल दुसऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली। सायंकाळी 5च्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाची चिंता या पावसानं काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत मिळणार आहे। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे देखील लवकरच दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राहुल गांधीही मराठवाड्यात जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची गारहाणी ऐकणार आहेत। विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली। दुष्काळावरून आता विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मराठवाड्यातील दुष्काळाला जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय। बारामतीच्या भागातील उसाला पाणी कमी पडू नये यासाठी 1200 कोटी रुपयांचा भीमा स्थिरीकरण प्रकल्प हाती घेतला। तो पैसा गोदावरी खोऱ्यासाठी वापरला असता तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटला असता, असा आरोपही बाळासाहेब विखे पाटलांनी केलाय। मराठवाड्यात कायमचा दुष्काळ कसा राहील याचं नियोजन बारामतीकरांनी मोठ्या खुबीने केलं असल्याची टीका बाळासाहेब विखे पाटील यांनी पवारांचं थेट नाव न घेता केलं। मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळावरून भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाले। शिवसेनेच्या मंत्र्यांनी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, मात्र दुष्काळ जाहीर न करता निकष बदलून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची भूमिका भाजप मंत्र्यांनी घेतली। येत्या 15 दिवसात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नवे निकष ठरवणार आहे। मराठवाड्यातल्या दुष्काळावरून एकीकडे राजकारण सुरू असताना ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मात्र अनोखा आदर्श घालून दिलाय। दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाना आणि मकरंद पुढे सरसावलेत। स्वतःच्या खिशात हात घालून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला। औरंगाबादमध्ये काल झालेल्या कार्यक्रमात त्यांनी जवळपास 135 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15,000 रुपयांची आर्थिक मदत केली। मुंबई पुणे पाठोपाठ आता नवी मुंबईवरही पाणी कपातीचं संकट निर्माण झालंय। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 55% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। नवी मुंबई शहराचे 200 दिवस तहान भागेल एवढाच साठा धरणात शिल्लक आहे। मुंबई आणि आजूबाजूच्या भागांना सुद्धा या धरणातून पाणी पुरवलं जात आहे। परतीचा पाऊस धरण परिसरात न झाल्यास पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याप्रमाणेच दुष्काळाची तीव्रता खूप जास्त आहे। पाण्याअभावी उभी पिकं करपून गेली आहेत। सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे। त्यामुळे सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावं वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारनं घेतलाय। केडीएमसी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्यानं शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे। त्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारनं जारी केली आहे। या 27 गावांची आता नवी नगरपालिका स्थापन करण्यात येणार आहे। त्याबाबत येत्या महिन्याभरात हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत। कल्याणजवळच्या बाबगाव परिसरात स्थानिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। यात एक विद्यार्थी ठार झाला असून 8 जण जखमी झालेत। या तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। कॉलेजच्या मुलींची छेड काढल्यावरून वाद निर्माण झाला होता, मात्र या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांविरोधात पाणी प्रश्नाबाबत मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेविरोधात मोर्चा काढल्यानं इथला पाणी प्रश्न गंभीर असल्याचं वास्तव समोर आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीतल्या काही भागात 2 दिवसाआड पाणी येतं। येणारं पाणीही खूप कमी असतं। त्याविरोधात नागरिकांनी पालिकेकडे अनेक तक्रारी दिल्यात, मात्र परिस्थिती जैसे थेच आहे। तसंच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, काही भागात कचऱ्यांचे ढीग साचले आहेत, त्याकडे पालिकेनं दुर्लक्ष केलं। त्यामुळे शिवसेनेनं आंदोलन करून अधिकाऱ्यांच्या नावानं घोषणाबाजी केली आहे।
जन्मापासून शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या कल्याणच्या साहिल पाटीलची पोलीस होण्याची इच्छा काल कल्याण बाजारपेठ पोलिसांनी पूर्ण केली। एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 9 वर्षीय सोहमला पोलिसांनी एका दिवसासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनवलं। पोलिसांचा पोशाख घालून सोहम खूप आनंदात होता। सोहमच्या पालकांच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते। येत्या 15 दिवसात राज्यातल्या पेट्रोल आणि डिझेलवरची एलबीटी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय। पेट्रोल डिझेल पंप मालक आणि राज्य सरकार यांच्यातल्या चर्चेनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय। मात्र एलबीटी रद्द झाला तरी राज्य सरकार त्याबदली एखादा कर आकारेल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज देशातले बडे उद्योगपती आणि सरकारचे महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी यांची बैठक होणार आहे। सकाळी 10:30 वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, अर्थमंत्री अरुण जेटली, रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थसचिव शशिकांत दास, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद सुब्रमण्यम हे उपस्थित असतील। याशिवाय टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे सुनील मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह देशातले 27 बडे उद्योजक उपस्थित राहणार आहेत। चीनमध्ये आलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेतलं स्थान कसं मजबूत करता येईल याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे। फॉर्म्युला 1च्या कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये फोर्स इंडियानं 5व्या स्थानावर झेप घेतली आहे। इटालियन ग्रांप्रीमध्ये फोर्स इंडियाचे सर्गिओ पेरेज आणि निको हल्केनबर्गनं अनुक्रमे 6वी आणि 7वी पोझिशन मिळवली आणि याचाच फायदा फोर्स इंडियाला आपले पॉइंट्स वाढवण्यात झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।